Hello all, welcome to the TKD's Yashwantrao Chauhan Polytechnic in Inchalgarhi. In this series of video lecture, we're going through the subject management. In this lecture, we are going to start a new topic, that is legislative acts from the management subject. In this lecture, we are going to cover the point, that is introduction to legislative act, necessity of legislative act from the chapter number 5, that is legislative act. लेजिस्लेटिव्ह ऍक्ट म्हणजे काय? कायदे. म्हणजे भारत सरकारने जे कायदे केलेले आहेत त्याला काय म्हणणार? लेजिस्लेटिव्ह ऍक्ट. आता या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण काय बघायचं आहे, जे इंडस्ट्रीसाठी किंवा वर्करसाठी, एम्प्लॉयरसाठी, एम्प्लॉईसाठी जे गव्हर्नमेंटनं कायदे केलेले आहेत, भारत सरकारनं जे कायदे केलेले आहेत ते कायदे आपण या चॅप्टर मध्ये बघायचे आहे. Introduction. The Ministry of Labour and Employment protect and safeguard the interests of workers for healthy work environment, for higher production and productivity, and providing vocational skill training and employment services. म्हणजे काय? आता कसं आहे की मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट एक खातं असतं भारत सरकारमध्ये. काय गव्हर्नमेंट मध्ये काय असतं? एक खातं असतं, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, म्हणजे कामगार आणि रोजगार असं एक खातं असतं. मग ह्या खात्याने काय केलेले आहेत की वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत. त्या कायद्यामुळे काय होणार आहे, जे वर्कर आहेत, जे कंपनीमध्ये काम करत असतात, ते सुपरवायझर असू देत, वर्कर असू देत, मॅनेजर असू देत, म्हणजे जे कंपनीमध्ये लोक काम करत असतात त्या लोकांच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी काय केलेलं आहे, ह्या मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटने काय केलेलं आहे, ऍक्ट किंवा लेजिस्लेटिव्ह ऍक्ट म्हणजे जे कायदे केलेले आहेत ते कायदे कशासाठी केलेले आहेत, त्यांच्या भल्यासाठी आणि हितासाठी. मग हे जे खातं आहे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, हे खातं काय करतं की जे वर्कर आहेत किंवा एम्प्लॉयर आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं सुद्धा काम करत असतं. मग काय म्हटलंय, द मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट protect and safeguard the interests of the workers for healthy work environment, for higher production and productivity, and providing vocational training and employment services. Governments also focused on promotion of welfare activities and providing social security to the labor force both in organized and unorganized sectors. म्हणजेच काय, जे भारत सरकार आहे ते काय करत असतं की वर्करांचं चांगलं व्हावं किंवा तिथल्या जे काम करत असतात कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्या लोकांचं भलं व्हावं यासाठी भरपूर ऍक्टिव्हिटी करत असते. सामाजिक सुरक्षितता त्यांची राहावी यासाठी ते सरकार प्रयत्न करत असतं. मग आता फक्त हे ऑर्गनाइज सेक्टर साठी असं नाहीये, ते ऑर्गनाइज सेक्टर साठी पण आहे आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर साठी सुद्धा आहे. मग आता ऑर्गनाइज सेक्टर मीन्स काय की एका कंपनीमध्ये 100-200 लोक एकत्र येऊन काम करत असतात, त्याला म्हणतात अनऑर्गनाइज्ड. आणि अनऑर्गनाइज्ड मीन्स काय, जिथं लोक थोड्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता 5-6 लोक एकत्र येतात किंवा 10-12 लोक एकत्र येऊन लहान लहान काम करत असतात. आता फॉर एक्झाम्पल बांधकाम असेल किंवा इथं काय असतात, बांधकाम क्षेत्रामध्ये गवंडी किती असतात, 6-7 लोक येऊन काम करत असतात, त्याला म्हणणार अनऑर्गनाइज्ड सेक्टर. मग आता हे जे गव्हर्नमेंटने जे कायदे केलेले आहेत ते ऑर्गनाइज सेक्टर साठी पण आहेत आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर साठी सुद्धा आहेत. आता अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की सुतार काम आहे किंवा गवंडी काम आहे, ते काय झालं अनऑर्गनाइज्ड सेक्टर. आता ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय, जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते तर 100-200-300-1000 लोक काम करत असतात, त्याला काय म्हणणार ऑर्गनाइज्ड सेक्टर्स. So the government objectives are achieved through the enactment and various labor laws or legislative act for labor. मग हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे गव्हर्नमेंटचं की जी लोक काम करतात, ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, त्यांचं भलं होण्यासाठी जे जे कायदे केलेले आहेत त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे गव्हर्नमेंटचं, की फर्स्ट लेबर पॉलिसी अँड लेजिस्लेशन, की लेबर जे आहेत किंवा वर्कर जे आहेत किंवा कामगार जे आहेत त्यांचे एक कायदा असावा, त्यांच्यासाठी एक कायदा असावा. त्याचबरोबर सेफ्टी, हेल्थ अँड वेलफेअर ऑफ लेबर,
म्हणजे लेबरचं सुरक्षितता, त्यांचं व्यवस्थित त्यांचं त्यांना काय एक प्रकारचं मानसिक बल देणं, त्यांचं स्वास्थ्य सांभाळणं, त्याच्यासाठी काहीतरी एक चांगलं काम करणं. त्याजवळ सोशल सिक्युरिटी ऑफ लेबर, सामाजिक सुरक्षितता, पॉलिसी रिलेटेड टू वुमेन अँड चाइल्ड लेबर मीन्स काय, जे महिला कामगार आहेत किंवा 14 वर्षावरील जे चाइल्ड लेबर आहेत, म्हणजे काय आता भारतामध्ये नियम काय आहे की 14 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचं काम लावू शकत नाहीये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्याला काम देऊ शकत नाहीये किंवा त्याला कामगार म्हणून घेऊ शकत नाही. 14 वर्षाच्या वरील जे मुलं आहेत त्यांनाच इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्याच्यावरती आपण कामगार म्हणून घेऊ शकतो. मग जे महिला कामगार आहेत त्याचबरोबर चाइल्ड लेबर आहेत त्यांचं सुरक्षितता, त्यांना त्यांच्यावरती काय अन्याय होऊ नये यासाठी सुद्धा हे कायदे असणार आहेत. इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड एन्फोर्समेंट ऑफ लेबर लॉज इन द सेंट्रल स्पियर, म्हणजे काय इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड एन्फोर्समेंट ऑफ लेबर मीन्स काय, इंडस्ट्रीचं आणि वर्करचं रिलेशन चांगलं राहणं किंवा राहावं यासाठी सुद्धा हे कायदे जे आहेत, जे गव्हर्नमेंटने जे कायदे केलेले आहेत ते कायदे उपयोगाला येणार आहेत. To sort out the industrial disputes through central government, labor courts and national industrial tribunals. मीन्स काय, जे कायदे केलेले आहेत लेबर लॉज किंवा लेजिस्लेटिव्ह ऍक्ट जे आहेत ते काय असणार आहेत की इंडस्ट्रीमध्ये समजा काय तर इंडस्ट्रीमध्ये काय तर प्रॉब्लेम असेल किंवा वर्कर आणि मालकामध्ये काय तर प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा सॉल्व्ह या कायद्यानं करू शकतोय. वर्कर्स एज्युकेशन, वर्करना एज्युकेशन देण्यासाठी, लेबर अँड एम्प्लॉयमेंट स्टॅटिस्टिक्स, इमिग्रेशन ऑफ लेबर फॉर एम्प्लॉयमेंट अब्रॉड, म्हणजे काय, समजा हे कायदे कशासाठी उपयोगाला येणार आहेत, समजा एक वर्कर आहे आणि तो फॉरेन मध्ये जाऊन काम करणार आहे किंवा एक व्यक्ती आहे तो फॉरेनला जाऊन काम करणार आहे तर त्यासाठी सुद्धा हे कायदे असणार आहेत. एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस अँड वोकेशनल ट्रेनिंग, ट्रेनिंग साठी सुद्धा किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा रोजगार निर्मिती करणं सुद्धा ह्या कायद्यामध्ये असणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सेंट्रल लेबर अँड एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस, इंटरनॅशनल कोऑपरेशन इन लेबर अँड एम्प्लॉयमेंट मॅटर्स मीन्स काय, इंटरनॅशनल कोऑपरेशन मीन्स काय की समजा एक फॉरेन कंट्री बरोबर कोलॅबोरेशन करून किंवा फॉरेन कंट्री बरोबर एक करार करून की इथले वर्कर आपण तिकडे पाठवू शकतो, या संदर्भात सुद्धा कायदे भारत सरकारनं केलेले आहेत. These are the objectives of labor laws or legislative act. आता असे कुठले कुठले वेगवेगळे कायदे असणार आहेत की त्यामुळं वर्करचा किंवा एम्प्लॉईचा फायदा होणार आहे. ते कायदे म्हणजे the various labor legislation enacted by central government can classified into different broad categories. म्हणजे वेगवेगळे जे कायदे केलेले आहेत गव्हर्नमेंट ते म्हणजे लॉज रिलेटिंग टू इंडस्ट्रियल रिलेशन्स, इंडस्ट्रीमध्ये रिलेशन जे आहे म्हणजे एम्प्लॉई आणि वर्कर मध्ये ते रिलेशन मेंटेन ठेवायचं काम किंवा मेंटेन ठेवण्यासाठी जे कायदे आहेत म्हणजे कुठलं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट 1947, ट्रेड युनियन्स ऍक्ट 1926, हे दोन जे कायदे आहेत ते कशासाठी कायदे आहेत की इंडस्ट्रियल रिलेशन. लॉज रिलेटेड टू वेजेस, हे लॉज रिलेटेड टू वेजेस मीन्स काय, जे सॅलरी मिळतं वर्करला त्या सॅलरी रिलेटेड सुद्धा कायदे असणार आहेत. फर्स्ट मिनिमम वेज ऍक्ट 1948, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1937, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965, म्हणजे कुठलं जे पगार मिळणार आहे वर्करांना त्या संदर्भात सुद्धा कायदे असणार आहेत. आता कसं होऊ शकतं यासाठी कायदे का इम्पॉर्टंट आहे किंवा कायदा का महत्वाचा आहे पगाराच्या बाबतीत की समजा जो मालक आहे तो कामगारांच्याकडून जास्त काम करून घेऊ शकतो, कमी पगार देऊ शकतो, ठीक आहे, किंवा वर्षाचा जो बोनस आहे तो बोनस देणार नाही असं पण जो मालक आहे तो ठरवू शकतो. मग यासाठी काय असणार आहे, त्या कायद्याप्रमाणे जर समजा त्या कामासाठी त्या वर्करना व्यवस्थित मोबदला मिळाला नाही तर ह्या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल होतो मालकाविरुद्ध आणि त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजे हे सुद्धा कायदे महत्वाचे आहेत. लॉज रिलेटेड टू सोशल सिक्युरिटी, म्हणजे जे वर्करची सामाजिक सुरक्षितता आहे त्यासाठी सुद्धा लॉज असणार आहेत. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड्स अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948, लेबर वेलफेअर फंड ऍक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. रिस्पेक्टिव्ह स्टेट्स मीन्स काय की मी जसं म्हटलं की भारत सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याच पद्धतीनं जे
राज्य सरकार आहे, राज्य सरकार सुद्धा कामगारांच्या भल्यासाठी किंवा हितासाठी वेगवेगळे कायदे करत असते. ते कायदे म्हणजे कुठले असणार, ते स्टेट रिलेटेड लेबर लॉज असणार आहेत किंवा त्या राज्यासाठी राज्यांनी तयार केलेले लेबर लॉज असणार आहे. मग लेबर वेलफेअर फंड ऍक्ट जो आहे तो पर्टिक्युलरली त्या राज्य सरकारनं तयार केलेला ऍक्ट आहे किंवा तो कायदा आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय असणार आहे की भारत सरकार जो आहे सेंट्रली जे काम करतं त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे कुठलं आपलं राज्य सरकार काय झालं, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्ट 1972, एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. आता प्रोव्हिडंट फंड मीन्स काय की जो कामगार काम करतोय किंवा वर्कर जो काम करतोय त्याला त्याचा जो पगार आहे त्यातला थोडा हिस्सा प्रोव्हिडंट फंड मध्ये जातो आणि प्रोव्हिडंट फंड हा कधी त्याला परत मिळतो तो हिस्सा प्रोव्हिडंट फंडचा की तो रिटायर झाल्यानंतर त्याला तो प्रोव्हिडंट फंड मिळत असतो. मग आता फॉर एक्झाम्पल म्हटलं की वर्करचा प्रोव्हिडंट फंड समजा एक 100 रुपये प्रोव्हिडंट फंड कट होत असेल, मग 100 रुपये टोटल पगारातले 100 रुपये प्रोव्हिडंट फंड जमा होत असेल कामगारचा, तर कंपनी जिथं वर्कर तो कंपनीत काम करतो त्या कंपनीने सुद्धा 100 रुपये देणं भाग असतं आणि 200 रुपये झाले दोघांचे आणि ते 200 रुपये परत त्या वर्करला कधी मिळतात की ती तो रिटायर झाल्यानंतर किंवा त्यानं तिथलं काम सोडल्यानंतर ते 200 रुपये परत त्याला मिळत असतात. म्हणजे हा प्रोव्हिडंट फंडचा उपयोग कशासाठी आहे की ज्यावेळी तो रिटायर होणार आहे किंवा म्हातारपणामध्ये त्याला ते प्रोव्हिडंट फंडचा उपयोग व्हावा यासाठी एक प्रोव्हिडंट फंडची ऍक्ट म्हणजे एक सुविधा दिलेली आहे. त्याचबरोबर त्याचा इन्शुरन्स साठी सुद्धा कायदे आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएटी म्हणजे तो रिटायर झाल्यानंतर त्याला एक थोडी अमाऊंट मिळते कंपनीकडून, ती असणार आहे ग्रॅज्युएटी. कम्पेन्सेशन म्हणजे काय की समजा कामगार काम करतोय आणि तिथं ऍक्सिडेंट झालं तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा त्याला कंपनी थ्रू किंवा कंपनी मार्फत त्याला कॉम्पन्सेशन दिलं जातं. म्हणजे हे कुठले लॉज आहेत की लॉज रिलेटिंग टू सोशल सिक्युरिटी. नेक्स्ट लॉज रिलेटिंग टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. मीन्स या लॉज जे कायदे आहेत ह्या लॉजनं काय ठरणार आहे की कामगारचं वर्किंग आवर किती असणार, तो वर्कर किती तास काम केला पाहिजे, त्याची काम करत असताना तिथली स्वच्छता कशी पाहिजे, वर्करला कुठल्या प्रकारचं काम करत असताना प्रॉब्लेम होऊ नये यासाठी हे कायदे केलेले आहेत. लॉज रिलेटेड टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. फर्स्ट फॅक्टरीज ऍक्ट 1948, सेकंड इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट 1946, Shops and Commercial Establishment Act of respect to states, Contract Labor Regulations and Obligation Act 1970, Interstate Migrant Employee Regulation of Employment and Conditions of Service Act 1979, Weekly Holiday Act 1942, National Festival Holidays Act 1963, the Plantation Labor Act 1951, the Mines Act 1952, the Dock Workers Act 1986. मीन्स काय, शॉप अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट काय, समजा एक व्यक्ती आहे आणि तो वेगळं शॉप काढून किंवा वेगळं व्यवसाय करतोय त्यासाठी सुद्धा कायदे असणार आहेत. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबर, समजा एक वर्कर आहे कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतोय, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणजे काय, समजा तो वर्कर फक्त 1 वर्षासाठीच काम करणार आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा 6 महिन्यासाठीच काम करणार आहे किंवा 1 महिन्यासाठी काम करणार आहे, म्हणजे काय आलं कॉन्ट्रॅक्ट लेबर. मग कॉन्ट्रॅक्ट लेबर साठी सुद्धा कायदे आहेत. इंटरस्टेट मायग्रंट एम्प्लॉई मीन्स काय, समजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वर्कर काम करायला जातो किंवा बिहारमधून जी लोक महाराष्ट्रामध्ये येतात काम करण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा कायदे आहेत. त्याचबरोबर विकली हॉलिडेज मीन्स काय की वर्करना आठवड्यामध्ये एक तरी सुट्टी पाहिजे यासाठी सुद्धा कायदे आहेत. विकली हॉलिडे, नॅशनल फेस्टिवल हॉलिडे ऍक्ट मीन्स काय, जे नॅशनल हॉलिडे आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या वेळेमध्ये वर्करला सुट्टी दिली पाहिजे किंवा फेस्टिवल जे आहे, फॉर एक्झाम्पल आता दिवाळी आहे, दिवाळीला 1-2-3 दिवस सुट्टी दिली पाहिजे, या संदर्भात सुद्धा कायदे आहेत. द प्लांटेशन लेबर ऍक्ट, द माइन्स ऍक्ट मीन्स काय, मायनिंग सेक्टरमध्ये जे वर्कर काम करत असतात किंवा खोदकाम किंवा खनिज कंपनीमध्ये किंवा माइन्स म्हणतात त्याला, माइन्स ऍक्ट मध्ये जे लोक काम करतात किंवा वर्कर काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा कायदे आहेत.
द डॉक वर्कर्स ऍक्ट मीन्स काय, जे समुद्रामध्ये जहाजावरती काम करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा कायदे असणार आहेत. लॉज रिलेटिंग टू इक्वॅलिटी इन अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, इक्वल रिन्युमरेशन. मग आता हे लॉज जे आहेत, लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन मीन्स काय, लॉज ऑफ इक्वॅलिटी मीन्स काय की जो पुरुष आहे आणि स्त्री आहे त्यांना इक्वल समजलं पाहिजे, हा कायदा आहे. आणि त्यांना जे पगार मिळणार आहे त्या दोघांना पण एकच पगार मिळाला पाहिजे. म्हणजे पुरुष जे काम करत ते जर स्त्री काम करत असेल तर दोघांना पण पगार सेम मिळाला पाहिजे. म्हणून काय म्हटले, इक्वल रिन्युमरेशन ऍक्ट 1976, मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्ट 1961. मीन्स काय, मॅटर्निटी बेनिफिट्स मीन्स काय, समजा एक स्त्री आहे आणि ती गर्भवती असेल तर त्याला सुट्टी दिली पाहिजे. सुट्टी म्हणजे त्याला काय म्हणतात, मॅटर्निटी बेनिफिट्स. म्हणजे त्या गर्भवती महिलेला सुट्टी दिली पाहिजे कंपनी मार्फत. ठीक आहे, ह्या संदर्भात सुद्धा कायदे दिलेले आहेत. नेक्स्ट इज प्रोहिबिटिव्ह लेबर लॉज. प्रोहिबिटिव्ह मीन्स काय की ज्याच्यावरती बॅन लागला पाहिजे किंवा प्रतिबंध लागला पाहिजे असे लेबर रिलेटेड लॉज आहेत. बॉन्डेड लेबर सिस्टम ऍक्ट 1976, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट 1986, द बीडी अँड सिगार वर्कर्स कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1966, द सेक्शुअल हॅरासमेंट ऍट द प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिट्रेसल ऍक्ट 2013. मग आता हे जे लॉज आहेत की त्याच्यावरती कंपल्सरी बॅन लावला पाहिजे किंवा प्रतिबंध केला पाहिजे असे जे लॉज आहेत. म्हणजे बॉन्डेड लेबर सिस्टम मीन्स काय की गुलामी टाईपचे जे वर्कर आहेत. गुलामी टाईप म्हणजे काय की समजा एक सावकार आहे आणि सावकारांकडून त्या कामगारानं समजा कर्ज घेतला असेल तर त्या कामगाराला त्या सावकाराचं गुलाम म्हणून त्याला काम करावं लागत होतं आधी, 1976च्या आधी. मग असा गव्हर्नमेंटने कायदा लावला की हे जे बॉन्डेड लेबर आहेत किंवा ह्याला बधुआ मजूर म्हणतात. बधुआ मजूर मीन्स काय की सावकारच्या अंडर गुलाम म्हणून काम करायचं, कामगार म्हणून काम करायचं. मग तो त्याप्रमाणे ती सिस्टीम पूर्णपणे बंद केली. त्यानंतर चाइल्ड लेबर ऍक्ट मीन्स काय की 14 वर्षावरीलच मुलांना कामावर ठेवलं पाहिजे. जर 14 वर्षा आतील समजा तिचं वय असेल, 14 पेक्षा कमी वय असेल तर त्याला कामगार म्हणून ठेवता येत नाही, असा तो कायदा आहे. तर बीडी सिगार वर्कर्स ऍक्ट म्हणजे त्या कायद्यानुसार बीडी आणि सिगार फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी तो कायदा आहे. द सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट द वर्क प्लेस मीन्स काय की लैंगिक शोषण जर होत असेल कामगारांचं किंवा जिथं काम करतोय कामगार किंवा स्त्री असेल पुरुष असेल, जर समजा त्यांचं लैंगिक शोषण होत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा कायदा आहे. लॉज रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग. आता एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग मीन्स काय की सरकारची एक जबाबदारी असणार आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना काम देणे, त्यांना ट्रेनिंग देणे. त्या संदर्भात सुद्धा कायदा आहे. अप्रेंटिस ऍक्ट 1961. अप्रेंटिस ऍक्ट मीन्स काय की एक प्रकारचा ट्रेनिंग. आता समजा एक शिक्षण झालं एका मुलाचं किंवा एका विद्यार्थ्याचं शिक्षण झाल्यानंतर त्याला 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी डायरेक्ट ट्रेनिंग देणं, तिथं कामावरती त्या फॅक्टरी मधलं ट्रेनिंग देणं म्हणजे तो त्याला अप्रेंटिस ऍक्ट 1961. जे समजा ITI झालेला विद्यार्थी आहे तर ITI झालेल्या विद्यार्थ्याला अप्रेंटिस कंपल्सरी करावं लागतं 1 वर्षाचं. ठीक आहे, त्या टाईपचा अप्रेंटिस म्हणजे तो काय ITI झालेला विद्यार्थी काय करणार, 1 वर्ष जाऊन त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार, त्याला म्हणतात अप्रेंटिस. त्या टाईपच्या कामाला काय म्हणतात, अप्रेंटिस. तो काय असणार आहे, ऍक्ट असणार आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज ऍक्ट 1959 मीन्स काय, समजा एक मोठी कंपनी आहे आणि मोठी कंपनीमध्ये समजा लोक लागणार आहेत किंवा वर्कर लागणार आहेत काम करण्यासाठी, तर त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्याचं नोटिफिकेशन देणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस लेक्चर इज नेसेसिटी ऑफ लेजिस्लेटिव्ह ऍक्ट. मग हे कायदे काय इम्पॉर्टंट आहेत किंवा ह्या कायद्यांची काय गरज आहे. फर्स्ट, इम्प्रूव्ह इंडस्ट्रियल रिलेशनशिप, एम्प्लॉय रिलेशन्स. म्हणजे ह्या कायद्यामुळे जे एम्प्लॉय आहेत आणि एम्प्लॉयर आहेत, एम्प्लॉय मीन्स काय, जो मालक आहे आणि एम्प्लॉयर मीन्स तिच्या अंडरचे काम करत असतात, त्यांचं रिलेशन मेंटेन राहणार आहे. ते हेल्प इन पेइंग फेअर वेजेस टू वर्कर. म्हणजे काय, जो मालक आहे तो कामगारांना
त्यांच्या कामानुसार तो पगार देण्यासाठी बाध्य असणार आहे या कायद्यानुसार, की की त्याला व्यवस्थित कामगाराला पगार द्यावाच लागणार आहे. दे मिनिमाइज अनरेस्ट अमंग द वर्कर्स. ह्या कायद्यामुळे काय होणार आहे की वर्करांच्या मध्ये जो गोंधळ आहे किंवा वर्करांचा जो गैरसमज आहे तो दूर होणार आहे. दे हेल्प टू गिव्ह कॉम्पेन्सेशन टू वर्कर्स विक्टिम्स ऑफ ऍक्सिडेंट्स. म्हणजे काय, ऍक्सिडेंट झाला वर्करांचा तर ते कंपनीचे जे ओनर आहे किंवा ऑथॉरिटी जी आहे त्यांना कंपल्सरी त्या वर्करला कॉम्पन्सेशन किंवा त्याला मदत करावीच लागणार आहे. दे हेल्प इन रिड्युसेस कॉन्फ्लिक्ट स्ट्राईक्स एक्सेट्रा. मीन्स काय, या कायद्यामुळे काय होणार आहे, जे कामगार आणि मालकामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कॉन्फ्लिक्ट्स किंवा काय म्हणतात ते भांडण जे आहे ते भांडण होणार नाहीये किंवा स्ट्राईक्स जे आंदोलन आहे ते आंदोलन होणार नाहीये. ते हेल्प टू प्रोक्युअर जॉब सिक्युरिटी फॉर द वर्कर्स. या कायद्यामुळे काय होणार आहे की वर्करला त्याची जॉब सिक्युरिटी वाढणार आहे किंवा त्याला त्याचं जे काम आहे त्या कामाची सिक्युरिटी असणार आहे की मला इथून कोणी काढू शकत नाही किंवा त्याला तिथं सिक्युअर वाटणार आहे. ते हेल्प टू प्रमोट होलसम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स इन द इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये एन्व्हायरमेंट चांगलं राहणार आहे. ते हेल्प इन फिक्सिंग आवर्स ऑफ वर्क, रेस्ट, पॉज एक्सेट्रा. मीन्स काय, ह्या कायद्यामुळं की कामगाराचं किती तास काम तो करणार आहे याचं पण कंपल्शन कंपनीमध्ये असणार आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये असणार आहे की 8 तासाचीच ड्युटी त्याला द्यायची आहे आणि 8 तासाचाच पगार त्याला मिळणार आहे. जो जो जेवढा वेळ काम करणार आहे कामगार त्या वेळेप्रमाणेच त्याला पगार मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे कामाचे तास आहेत ते तास पण फिक्स असणार आहेत त्या कायद्यानुसार आणि त्याला कधी म्हणजे जेवणाची सुट्टी किती द्यायची आहे, किती वेळेस द्यायची आहे, त्यानंतर त्याला किती कामामध्ये विश्रांती द्यायची आहे हे सुद्धा ह्या कायद्यामध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. This is the end of today's lecture. In this lecture, we've gone through the point like introduction to Legislative Act and necessity of Legislative Act. Thank you all.